सतत आपल्या धर्माची ध्वज पताका वरती राहावी म्हणून समर्थांनी सगळीकडे भ्रमण करावं. भ्रमण करता 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 1100 मठांची निर्माण केलं, 1100 मठाची स्थापना केली. पहिले ते हरिकथा, दुसरे ते सावधपण, तिसरे ते राजकारण आपल्या ठाई. सर्वत्र भ्रमण करत असताना सर्वत्र आपल्या धर्माची अनागोंदी माजलेली आहे आणि सगळ्या तरुणांना आता एकत्रित करण्याची वेळ आली म्हणून त्यांना सगळ्यांना बलोपासना करायला लावावी आणि बलोपासना करण्यासाठी त्यांनी सर्व मठ निर्माण करावे. स्वतः समर्थांची चर्या इतकी तेजपुंज होती की बघणाऱ्यांनी बघतच राहावं. गायत्रीचं पुनश्चरण जे आहे ते 12 वर्ष केलेलं आहे समर्थांनी, 12 ते 24 वर्षापर्यंत. आणि त्याच्यानंतर भगवान प्रभू रामचंद्रांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. सतत अविरत प्रवास असताना कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांना यांना वाटलं की कुठेतरी आता समर्थांचं वयाकडे बघून यांना कुठेतरी स्थिर स्थावर व्हावं म्हणून सज्जनगडावर समर्थांची व्यवस्था केली हो. आणि समर्थ सुद्धा आपल्या शिष्यमंडळी सोबत तिथे राहतात आहे सज्जनगडावर. आणि सज्जनगडावर समर्थांची दिनचर्या कशी होती हो. सकाळी झुंजू पहाटे उठावं. पहिले सकाळी उठत होते लोक, आता विचारावं किती वाजता उठतात. मी एका मुलाला विचारलं आणि आज तू म्हटलं लवकर उठला, म्हटलं 4 वाजता. तू ऑनलाईन होता म्हटलं, कारण मला कुठेतरी जायचं होतं. नाही म्हणे सर 4 वाजता झोपलो म्हणे मी. ते शेवटचं मी व्हॉट्सअप बघितलं म्हणे, त्यावेळेस झोपलो म्हणे. मग 4 वाजता झोपणारा उठेल किती वाजता. पण सकाळी झुंजू पहाटे पहिले लोकांनी उठावं. काय काळ होता हो, सुवर्ण काळ होता आपला. सकाळी झुंजू पहाटे लोक उठत होते. मंदिरावरनं भोपाळ्या ऐकायला यायच्या. मलयगिरी गंध सुगंधित धूप तुला लाविला स्वीकारावी पूजा उठी उठी पाठ झाल्यासारखी वाटते हो. उठ पंढरीच्या राया, उठ पंढरीच्या राया, वाढ वेळ झाला. उठ पंढरीच्या राया, वाढ वेळ झाला. हवा वैष्णवांचा द्वारी दर्शनाची आला, दर्शनाची आला. उठ पंढरीच्या राया. घे दुनिया तुम्हा उभी राहे चंद्रभागा. तुळशी घे दुनिया तुम्हा उभी राहे चंद्रभागा. शूर दूर वेणूच्या त्या सुगंधात नाना. उठ पंढरीच्या राया, वाढ वेळ झाला. हवा वैष्णवांचा द्वारी दर्शनाची आला, दर्शनाची आला. उठ पंढरीच्या मंदिरामध्ये सुंदर भजन ऐकायला यायचे. काय त्या ओव्या होत्या हो, जात्यावरच्या ओव्या. ते जात झालेला आहे. आता काय मिक्सर सर सब गारगाप एकदा त्याच्यात टाकलं का सगळं पूर्ण एक संध होऊन जाते. पण काय ते जात्यावरच्या ओव्या होते, पाटा वरवंटा
ते जातं होतं, ते जात्याची ती पऊच्या बाजूला खुंटा, त्या खुंट्याच्या बाजूला एक दगड ठेवला जायचा. कशासाठी? फिरवता तो खुंटा ढिला झाला तर त्याच्या उरावर मारायसाठी. मग ती बैठक कशी होती? एक बैठक समोर ठेवायची. दळण मी दळले सासू पुढे ठेविले, ओव्या गाऊ कौतुके पंढरी राया, ओव्या गाऊ कौतुके पंढरी. विशिष्ट अशी बैठक होती हो. आता काहीच माहित नाही. माझं कीर्तन एका ठिकाणी झालं 4थ्या मजल्यावर, आणि ती घरची जी गृहिणी होती म्हणे, महाराज तुमचं सकाळचं वर्णन वगैरे सगळं चांगलं वाटलं म्हणे, आम्हाला सडा संवर्जन करावंसं वाटते म्हणे, पण आम्ही म्हणे 4थ्या मजल्यावर राहतो म्हणे, कोणाच्या टाळक्यावर टाकावं म्हणे सडा. रांगोळीच तर छापीला आली 6 महिन्यात खराब झाली की पुन्हा त्याच्याच वर चिपकवा. जातं झालाय, पाटा गेलाय, वरवंटा गेलाय, सगळ्या आधुनिक गोष्टींनी आपल्यावर इतकं गारूड माजवलेलं आहे की आता जुन्या गोष्टी यांना तर मला वाटते संग्रहालयामध्ये पाहायला मिळेल की काय. अशा सकाळी झुंजू पहाटे समर्थांनी उठावं आणि समर्थांनी सगळी पहिले आपली कामं करावी. अन्नी काटपावं, अन्नी काटवल्यानंतर प्रभू रामचंद्राची पूजा करावी. आणि समर्थांचं एक होतं, उपासनेला चालवावे, गुरुदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. या न्यायाने रोजची आपली ती पूजा करावी, एक एक उपचार करावे. समर्थांनी 5 घरी भिक्षा मागावी. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या राखीलेच पाहिजे. माझे आजोबा स्वतः रामदासी कीर्तनकार होते. ते 5 घरं भिक्षा मागितल्याशिवाय रोज अन्न ग्रहण करत नव्हते. त्या दिवशी भिक्षा नाही, त्या दिवशी उपवास. माधुकरी त्याला व्रत होतं हो. माधुकरी हे व्रत आहे, त्याला वेळा आहे. त्या वेळेत समर्थांनी जावं. समर्थांचं माधुकरी व्रत हे जे फक्त उदरभरण नव्हे, जाणीचे यज्ञ कर्म नव्हतं. प्रत्येक जीवाच्या ठाई त्यांना काय असणारे जे समस्या ज्या आहेत त्या निवारण करण्यासाठी समर्थांनी घरोघरी जावं आणि भिक्षा मागून आल्यानंतर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला नैवेद्य दाखवावा. नंतर दुपारी आपल्या संध्याकाळच्या प्रवचनासाठी तयारी करावी आणि संध्याकाळच्या प्रवचनाला उभं राहावं. अशा एका समयी समर्थ प्रवचनाला उभे झाले. सगळी शिष्यमंडळी बसलेली आहे आणि समर्थांनी विषय घेतला काशी. जलतवत जांबालवत जालवत असं त्या भगवान शिवाचं रूप त्या समर्थांच्या मुखातनं एक एक करता करता त्या सगळ्या शिष्यांचं ठाव घ्यायला लागलं आणि सगळ्यांच्या नजरा एकमेकांकडे जायला लागल्या. काय म्हणायला लागल्या? काशीवास महती पुण्या सद्विचार शिष्याची मनी सुतला. शिष्य म्हणती गुरुजींना, शिष्य म्हणती गुरुजींना, वाराणसीस जाऊनी पाहुतला. प्रवचन झालं आणि सगळ्या शिष्यमंडळींनी सगळ्या समर्थांच्या भोवती जमा झाले. म्हणे समर्था, आपण आज जे काशी महत्व सांगितलं, भगवान शिवाचं जे तिथलं महत्व सांगितलं, आमच्या सगळ्या शिष्यांची अशी इच्छा आहे की एकदा आपण जावं काशीला. सर्वांच्या सर्व शिष्यांच्या मुखातनं एक एक ते शब्द फक्त काशीबद्दलच यायला लागले आणि समर्थांना प्रश्न पडला की सगळे जर काशीला गेले तर इथे मठाची व्यवस्था राखणार कोण? समर्थांनी त्या सगळ्या शिष्यां आणि समर्थांनी असा विचार केला की भगवान भोलानाथ या निमित्ताने जर मला बोलवत असेल, दर्शन घडवत असेल तर काय जायला हरकत आहे. पण त्या सगळ्या शिष्यांना बोलवून त्यांनी एकच तिथे अट टाकली, कुणीतरी इथे या माझ्या प्रभू रामचंद्राची व्यवस्था करण्यासाठी कुणीतरी इथे राहावं.
कोण राहणार सगळेजण म्हणायला लागले. एक जण म्हणायला लागले, एका शिष्याला विचारलं, म्हणे समर्था मी राहिलो असतो पण माझ्या आईची खूप इच्छा होती काशीला जायची, ती तर काही गेली नाही म्हणे, कमीत कमी मी तर जातो म्हणे. कुणी काही काहीतरी एक एक कारण सांगून सगळीजण आपल्या समर्थासोबत जाण्याची वर्णी लावत होते. मात्र समर्थ आपल्या अटीवर कायम होते की जो कोणी इथे राहील तेव्हाच कुठे आपण काशीला जाऊ शकतो. मग आता या गडावर जो एक शिष्य होता समर्थांचा, त्याचं नाव होतं अज्ञान. काय नाव असतात तो? नाव अज्ञान. वेगवेगळ्या प्रकारचे नावं असतात. एक जण आला एका संतांजवळ आणि म्हणे, महाराज माझं नाव बदलून द्या म्हणे. म्हणे काय नाव आहे म्हणे तुझं? तर म्हणे ठणठण पाल. मला म्हणे कधीच सरळ कोणी आवाज देत नाही म्हणे, सतत त्याचं नाव असं विकृत असते, त्याला मुद्दा म्हणून लोक नावं देतात. ठणठण पाल. बरं असं कर म्हणे, तुझं नाव बदलून पाहिजे ना म्हणे. हो म्हणे महाराज. मग एक काम कर म्हणे, नाव बदलवण्याच्या पहिले तुला कोणतं चांगलं नाव वाटते ते एकदा बघून तरी ये म्हणे पंचक्रोशीत. म्हणून हा निघाला. हो करता करता एक स्त्री आपल्या घराच्या बाहेर शोभण्या थापत होती. गौऱ्या कुठे म्हणावं, शोभण्या कुठे म्हणावं याचाही नियम आहे. आणि शोभण्या थापत असताना त्यांनी विचारलं की ताई आपलं नाव काय? तर म्हणे लक्ष्मीबाई. म्हणजे लक्ष्मीबाई नाव आहे आणि गौऱ्या थापत आहे म्हणे. थोडा पुढे गेला, एक भिक्षा मागणारे जे होते त्यांना विचारलं, म्हणे आपलं नाव काय? तर म्हणे धनपाल. हो बाबा, नाव काय, काम काय करत आहे म्हणे? भिक्षा मागत आहे, नाव म्हणे धनपाल. थोडा पुढे गेला, प्रेतयात्रा जाताना दिसली. त्या प्रेतयात्रे जात असताना एका गृहस्थाला विचारलं, म्हणे हे जे गेले म्हणे यांचं नाव काय होतं म्हणे? तर म्हणे अमरसिंग. म्हणे नाव अमरसिंग आणि गेले म्हणे. परत वापस आला, म्हणे काय म्हणते म्हणे? लक्ष्मी तो कवऱ्या थापे, भीक मांगे धनपाल, और अमर सिंह तो मर गए बड़ा बिचारा ठणठण पाल. अज्ञान आला आणि अज्ञानाने आल्यानंतर त्या समर्थांच्या चर्येकडे बघितलं आणि समर्थांनी त्याला विचारलं, बाळा अज्ञाना, काशीला जाऊन कुठेतरी भगवान भोलानाथाचं दर्शन व्हावं अशी या सर्व शिष्य मंडळींची इच्छा आहे. तू नाही चलत का? समर्थांची धीर गंभीर वाणीतून ते शब्द ऐकले मात्र अज्ञानाने, महाराज गुरुदेवा आपण जे म्हणाल ते करायला तयार आहे. अरे पण तुझ्या या वयात तुला असं वाटत नाही की या सगळ्यांसोबत जावं म्हणून? आणि येतानाच या सर्व शिष्य मंडळींनी दटावलं होतं की समर्थांनी जर म्हटलं की रामप्रभूची सेवा करशील का, तर हो म्हणायचं. बरं राहतो म्हणतो आहे, सगळे म्हणतात तू राहतो, या मठातली कामं काही कमी असतात का रे? सकाळपासून उठावं लागतं, झुंजू पहाटे आणणी आटवल्यानंतर भिक्षा मागायची आणि भिक्षा मागितल्यानंतर प्रभू रामचंद्राला तिथे नैवेद्य दाखवायचा. मात्र या सर्व उपचार करत असताना अज्ञाना, एखादा उपचार तुझ्या हातून सुटला तरी काही हरकत नाही रे, मात्र माझ्या रामाला कधी उपाशी ठेवू नको. सगळे त्या शिष्य मंडळींनी निघण्याची तयारी केली. सगळ्यांनी आपल्या वळकटी बांधल्या आणि बांधत असताना अज्ञान स्वामीला परत बोलावून समर्थ सांगतात आहे, अज्ञाना, एखादा उपचार कमी झाला तरी चालेल रे, पण माझ्या प्रभू रामचंद्राला कधीही उपोषित ठेवू नको. आपली गुरुमाऊली आता इतक्या दिवसासाठी दूर जाणार म्हणून तो लहानगा अज्ञान कळवून आला. हो घट्ट मिठी मारली समर्थाला आणि समर्था जशी पाहिजे तशी सेवा करून घे, पण करून घ्यावी या रामाने ही मात्र इच्छा आहे. समर्थांची पाठमोरी आकृती जाताना अज्ञान बघत राहिला. दुसरे दिवशी प्रातःकाळी श्रीराम वेळी समर्थांची आज्ञा पाळी सदशिष्याची प्रमाण. दुसऱ्या दिवशी पहाटे उठावं, आई सगळ्या अन्नी काटकलं आणि भिक्षेला जावं म्हणून पंचक्रोशीत भिक्षा मागून त्या
स्वयंपाक तिथे केला. समर्थांनी सांगितलं होतं की काही झालं तरी माझ्या रामाला उपोषित ठेवू नको. या न्यायाने 5 ताटं घेतली हो, 5 ताटं वाढली. ताट पुढती ठेवूनिया विनवी राम रायाला, भक्त प्रेमांकित तू ये थोडे ही गोड करून द्यायाला. अरे रामा, जसं पाहिजे तसं नसून झालं, पण गोड मारून घे रे, गोड मानून घे. कारण माझ्या गुरूंनी सांगितलं आहे की तुझा नैवेद्य तुला उपोषित ठेवायचं नाही, तुला रोज जीव घालायचं. आता तिथे या सगळ्या एक 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 विनवण्या चालू आहे. मात्र तिथली जी मूर्ती आहे ती तसे मस्त नाही. आता याच्या मनामध्ये असा विचार आला होता की जेव्हा आपल्या गुरुदेवांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे भगवान इथे रामचंद्र येत असतील आणि प्रत्यक्ष जेवत असतील, ही धारणा त्याच्या मनामध्ये मात्र पक्की झाली होती. एक दिवस झाला, भगवंताला जेवू घालण्यासाठी तो तळमळतो आहे. इथे तर आपल्या इथे भगवान जेवत नाही तरी त्या नैवेद्याची ताटली एवढीच आहे. ते म्हटलं भगवंत जेवत नाही हेच बरं आहे. नाही तर हा मनुष्य प्राणी इतका बहादर आहे की त्यांनी राशन कार्डात सुद्धा त्याचं नाव टाकलं असतं. लोग कहते हैं भगवान खाते नहीं लेकिन शबरी की तरह हम खिलाते. लोग कहते हैं भगवान आते नहीं लेकिन रुक्मिणी की तरह हम बुलाते नहीं. एक दिवस गेला, त्या मूर्तीमध्ये काही चेतना नाही झाली. 2 दिवस 3 दिवस ऐसे क्रमिता सप्तदिन श्रीराम करीना भोजन. निश्चयाचे बळ एकवटून प्राण रमेल बोलला. शेवटी 7 दिवस झाले आणि आता जर भगवंत जेवत नसतील तर ते आपले गुरुदेव जेव्हा येतील तेव्हा हा देह दाखवून त्यांना काय उपयोग आहे. एक फक्त उपचार मला करायला सांगितला आणि तो सुद्धा जर मी धड व्यवस्थित करत नसेल तर माझ्या या देहाची इती कर्तव्यता कशात आहे. म्हणून गुरुदेवाला आता आपल्या समर्थांना हा काही देह दाखवून काही उपयोग नाही. म्हणून केलं काय हो यांनी, 7 दिवस झाले आणि 7 दिवस झाल्यानंतर तरी जीवित न दिसता रामा, आपळून घेईल आपुला माथा. रामा, आता 7 दिवस झाले आणि आता माझ्या गुरुदेवाला माझा हा देह दाखवण्यापेक्षा आता तुमच्या समोरच हा समर्पित करावा म्हणून गेला हो बाहेर गेला. मोठा धोंडा आणला, धोंडा ठेवला. बरोबर आहे रामा, कशाला येशील रे तू माझ्यासाठी. कधी नाही आलो तुझ्या कथा कीर्तना, कधी नाही हातून माझ्या दान धर्म झाला. कधी नाही हातून माझ्या दान धर्म झाला. गंध फूल फुली नाही तुझ्या पूजनाला. गंध फूल नाही नवई तुझ्या पूजनाला. भक्ती माझी होते मरणात. मूर्ती तुझी असते माझ्या, मूर्ती तुझी असते माझ्या नित्य सर्व. मूर्ती तुझी असते माझ्या नित्य अंतरात. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. बरोबर आहे देवा,
माझं तेवढं पुण्य नाही म्हणून तू येत नाही ना. कारण मी कुठलेही उपचार केले नाही रे, कुठलाही उपचार मला तुझ्या पूजासाठी काही माहित नाही. मला फक्त माझ्या गुरुदेवांनी सांगितलेलं आहे की तुला फक्त उपोषित ठेवायचं नाही, तेवढंच फक्त मला माहित आहे रे. माझ्याजवळ गंध नाही, फूल नाही, तुझ्या पूजनासाठी काही नाही, फक्त असणारं शुद्ध सात्विक प्रेम माझं तुझ्याजवळ आहे. अशा प्रकारे जेव्हा या सगळ्या भावना ऐकल्या आणि जो पाठीमागे गेला आणि जसा आपला जो माथा त्याच्यावर आपटणार, मात्र तिथे भगवान प्रभू रामचंद्र प्रकट झाले. प्रभू रामचंद्र भगवान आणि वरच्या वरती याचा माथा वरती उचलून धरला. काय अज्ञाना, काय पोरखेळ चालवलाय रे. अरे कधी देव जेवतो का हे मला माहित नाही. भगवंता माझ्या गुरुदेवांनी सांगितलंय, समर्थांनी सांगितलंय की माझ्या रामाला मात्र रोज तू सगळ्या उपचार केले, एक कमी झाला तरी चालेल, मात्र माझ्या रामाला मात्र एकही दिवस उपोषित ठेवू नको. आता परत मी स्वयंपाक करतो म्हणून परत माधुकरी मागून त्यांनी स्वयंपाक केला. हो, ताटं मांडली. काय भाग्य आहे की प्रभू रामचंद्राच्या मांडीला मांडी लावून ते सगळेजण जेवायला बसली. आणि जेवण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणायला लागले. आणि प्रभू रामचंद्र म्हणायच्या पहिले त्यांनी म्हणायला सुरुवात केली, देवा आता उद्यापासून परत धोंडा आणायची वेळ आणून ठेवू नका. उद्या सगळ्यांची ताटं वाढली की आपण यावं देवा. म्हणून दुसऱ्या दिवशीपासून यांनी सगळी व्यवस्था करावी, स्वयंपाक करावा, 5 ताटं मांडावी आणि सगळेजण परत प्रभू सहित जेवायला यावं. असं होता 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 रोज प्रभू रामचंद्रांनी सीता मातेसोबत हनुमंतासोबत यावं. आणि पहिल्या दिवशीच हनुमंताला जेव्हा प्रभू रामचंद्रांनी म्हटलं म्हणे आपल्याला जेवायला जायचं आहे, तेव्हा प्रभूला हनुमंत सांगून मोकळे झाले. म्हणे देवा आपण काही जेवायला येत नाही, हे पोरग तुम्हाला दिसते म्हणे लहान, पण हे लहान नाही म्हणे, बुद्धीने मोठा आहे म्हणे. एक दिवस तुम्हाला म्हणून म्हणे जेवायला जेवायला सगळे कामं करायला लावून म्हणे, आपल्याला जेवायला यायचंही नाही, काहीच करायचं नाही. अरे चल म्हणून प्रभूने हनुमंताला बसवलं. आणि एक दिवस होता 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 अशी सेवा चाललेली आहे, असा रोज असा चाललेला आहे. आणि एक दिवस झालं काय हो, ऐसे क्रमिता काही दिन सकळासी बोले अज्ञान, आयते करिता भोजन एकटा मी कष्ट करी, तरी उद्यापासून हनुमंताने सडा संमार्जन, आईने भोजन ऐसे कामे करावी. सकाळच्या काकड्याची वेळ आली, अज्ञान उठत नाही बघून प्रभू रामचंद्राला तिथे चिंता पडायला लागली की सकाळी पहाट झाली अजून अज्ञान उठला नाही. म्हणून लक्ष्मणाला पाठवलं, पहा म्हणे का बरं उठला नाही, काय तब्येत वगैरे बरी की नाही आहे. म्हणून लक्ष्मण आलेले बघितलं आणि इकडे पांघरुणामध्ये झोपलेले अज्ञान स्वामी जे होते त्यांनी पांघरुणातून बघितलं कोण आलाय म्हणून. म्हणे लक्ष्मण आले आहे. लक्ष्मणाला सांगून मोकळे झाले, म्हणे आज मला काही उठायचं नाही, माझी काही तब्येत बरी नाही. म्हणून लक्ष्मणाला वाटलं कशाला भानगडीत पडावं, लक्ष्मण सुद्धा वापस आले. शेवटी हनुमंताला म्हणायला लागले की हनुमंता बघ जरा थोडस काय म्हणतो तो. म्हणजे तेव्हा मी 1-2 वेळा समजून सांगेन त्याला, आणि जर तो तिसऱ्यांदा त्यांनी ऐकलं नाही का माझी गदा आहे त्याचं शिर आहे म्हणे असं काही करू नको. म्हणून हनुमंताला पाठवलं. आणि परत हनुमंताने जेव्हा येताना बघितलं म्हणे कोण आलेला आहे, अरे म्हणजे हनुमंत आलेला आहे. पुन्हा पांघरून घेऊन झोपून राहील. हनुमंताने म्हणे काकड्याची वेळ झाली, मला आज उठायचं नाही, मला तब्येत माझी बरी नाही. म्हणून सीता मातेला पाठवलं. सीता मातेला तेच उत्तर प्रभू रामचंद्र आले. काय म्हणणं आहे तुझं अज्ञाना, आज काय काकडा करायचा नाही काय, सगळे जे सोपस करायचे काय गडावरचे व्हायचे नाही का आज. म्हणे रामा माझं एवढं छोटस वय, सकाळपासून मला उठावं लागते. पहाटे उठा, पहाटे उठल्यानंतर सगळ्या पठाची पूर्ण सडा संमार्जन वगैरे झाड लोट झाली, सडा संमार्जन झालं.
ती भिक्षा मागून आणावी, त्याचा स्वयंपाकही मीच करावा, आणि तुम्हाला सगळ्यांना आवाज दिला तर तुम्ही आहे ते करिता भोजन एकटा मी कष्ट करीत. काय म्हणणं आहे तुझं? उद्यापासून एकच करायचं म्हणे, सगळ्यांना तुम्ही कामाची विभागणी करून द्या म्हणे. याच्यामध्ये म्हणे कामाची विभागणी हो म्हणे. हनुमंतांनी सडा संमार्जन करावं, लक्ष्मणाने तिथे आपल्या रोज स्वयंपाकासाठी जो काटक्या लागतात त्या गोळा करून आणाव्या, आणि सीता माता विचारायला लागली माझं काम काय म्हणे. म्हणे तुम्हाला दुसरं काय काम द्यायचं म्हणे, तुम्ही पाकसिद्धी करायची रोज. आणि प्रभू रामचंद्र विचारायला लागले की म्हणे सगळ्यांना म्हणे तू कामं वाटली म्हणे, आता मला काम काहीतरी द्यावं लागेल ना. म्हणे रामा, एखाद दिवशी जर मला उठायला उशीर झाला तर काकडा घ्यायचा म्हणे ना आपल्या भोवती ओवाळून घ्यायचा म्हणे. असे सगळ्यांना एक 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 काम दिले हो. दुसऱ्या दिवशीपासून सगळेजण कामाला लागले, रोज सगळ्यांची कामं होतात आहे, सगळेजण जेवतात आहे. आणि एक दिवशी झाला असा प्रकार घडला, सीता माता भीतच अज्ञान स्वामीकडे आली. म्हणे अज्ञाना, म्हणे काल म्हणे थोडासा भात जो होता म्हणे तो उरला रे म्हणे. आता अज्ञान स्वामी तिथे त्याच्यावर इतका देव आणि जो शिष्य किंवा भक्त असतो त्याचं एकदा नातं निर्माण झालं की तिथे द्विधाभाव काही राहतच नाही हो. इतका एकरूप झाला होता अज्ञान स्वामी, तिथे इतके एकरूप झाले होते. म्हणे तुम्हाला काय लागतं, मला जाऊन म्हणे तिथे भिक्षा मागावी लागते. आणि भिक्षा मागून आल्यानंतर म्हणे समजा काही जास्त झालं, पहिले उरणं ही आपली संस्कृती होती. पहिले दुसऱ्या दिवशी अगदीच पाहुणा रात्री आला तरी तो जेवत असे, म्हणजे तो अगदी उपाशी झोपत नसे. नाही तर आता म्हणे कुकरच्या शिट्या ऐकायला येतात पाहुणे आले की. म्हणे एकच करा म्हणे त्याच्यामध्ये, आपण म्हणे काला करू या काला नादाई आज भिक्षेला, करूया काला नादाई आज भिक्षेला. आपण काला करू म्हणे. म्हणून जो उरलेला भात होता त्याला चांगली खमंग फोडणी दिली आणि छानपैकी काला करून ते सगळ्यांच्या पानामध्ये वाढायला लागले. सीता माता वाढते आहे, सगळ्यांना वाढलं. आणि वाढल्यानंतर त्या काल्याकडे अज्ञान स्वामीची नजर गेली हो. आणि नजर गेल्यानंतर त्या काल्याकडे बघायला लागले अज्ञान स्वामी. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. अश्रू येतात आहे. राम बाजूला, प्रभू रामचंद्र बाजूला बसलेले आहेत आणि सहज अज्ञान स्वामीकडे बघितलं. अरे अज्ञाना, काय झालं रे, अशा ताटावर रडू नये. म्हणे प्रभो, माझ्या गुरुदेवाला हा काला खूपच आवडतो रे. भगवंता, माझ्या गुरुदेवाला हा काला फार आवडतो. आणि आता मात्र माझ्या गुरुदेवाला काला दिल्याशिवाय आता मी हा काला ग्रहण करणार नाही. जोपर्यंत माझे गुरुदेव हा काला ग्रहण करत नाही तिथपर्यंत आता मी या काल्याला हात सुद्धा लावणार नाही. अरे हा काय हट्टीपणा लावलाय अज्ञाना. अरे तुझे गुरुदेव तिकडे कुठे, उत्तर प्रदेशात, आपण इकडे महाराष्ट्रात. कसं काय शक्य होईल. म्हणून अज्ञान स्वामींनी तिथे प्रभू रामचंद्राकडे बघितलं. म्हणे काय अशक्य आहे देवा आपल्याला. आपल्याकडे ताशी इतक्या मैलांनी वेगाने धावणारं विमान आहे म्हणे. ते उड्डाण मारलं का तिकडे उत्तर प्रदेशात पोहोचेल म्हणे. आता इकडे प्रभूंनी हनुमंताकडे बघितलं, हनुमंताकडे नजर गेली. मी म्हटलं होतं म्हणे हनुमंताने तिथे नजरेने सांगितलं, म्हटलं होतं म्हणे हा बालक आपल्या सगळ्यांना काय काय कामं करायला लावं. म्हणून हनुमंताला तिकडे नजरेनेच एक खून केली. घेऊन जा म्हणून एका वाडग्यामध्ये तो काला घेतला हो. आणि प्रभू रामचंद्र
भगवान की जय म्हणून जे उड्डाण मारलं आणि वरती गेल्यानंतर त्या अज्ञान स्वामीला म्हणायला लागले, हनुमंत म्हणे तुझ्या गुरुजीकडे तू जाशील आणि गुरुजीकडे गेल्यानंतर ते तुझे समर्थ विचारतील की आला कशाने, तर काय म्हणशील म्हणे तू, तर म्हणे मी सांगेन हनुमंतासोबत आलो आहे म्हणे, खबरदार माझ्यासोबत आले असं सांगशील तर कधी येताना म्हणे तिकडे नेणारच नाही म्हणे, ढकलून देईल म्हणे खाली. त्या काशीच्या त्या काशीला तिकडे त्या एका घाटावर तिथे उड्डाण मारून हनुमंत तिथे उतरले. हनुमंताने तिथे सांगितलं की खबरदार माझं जर नाव सांगशील म्हणून त्या घाटाच्या एक एक पायऱ्या उतरत आहे हो अज्ञान स्वामी. आणि तिथे सगळे आपल्या छाट्या वाळवत बसलेले शिष्य मंडळी होती, समर्थ बसलेले आहे आणि शिष्य मंडळींचा कुजबुजीचा आवाज जो आहे तो वाढायला लागला. अज्ञान अज्ञान किती विश्वास होता, हा राहील मठाची सेवा करेल, रामाची सेवा करेल, पण बघा ना आपण निघालो आणि तडकच हा आपल्या मागे निघाला. अशी कुजबुज वाढता 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 इतकी वाढली की समर्थांची तिथे जी एक समाधी लागलेली होती ती भंग पावली. तिथे त्यांनी बघितलं की अज्ञान आले. अज्ञान एक एक पायरी चढून जेव्हा आपले एवढ्या दिवसानंतर गुरुराय बघितले, तडक गेले आणि साष्टांग नमस्कार केला. हो अरे अज्ञाना केव्हा आला, म्हणे आत्ता. निघाला केव्हा, तर म्हणे आत्ताच. म्हणे कशाने आला, समर्था ते मात्र काही विचारू नका म्हणे. पण इकडे हे म्हणत असताना मनात विचार आला, सांगू नका असं म्हटलेलं आहे, दाखवू नका असं म्हटलं आहे का. म्हणून त्या झाडाच्या पलीकडे असणारे हनुमंत त्या दिशेने उंगली निर्देश केला आणि तिकडे प्रत्यक्ष आराध्य दैवत आपलं प्रभू हनुमंत बघितले हो आणि समर्थ तडकच गेले. हनुमंताला साष्टांग नमस्कार घातला. प्रभू आपण इथे, अरे मीच नाही, रामचंद्र लक्ष्मण हे सगळेच म्हणे तिकडे सज्जनगडावर आहे म्हणे. कसं काय, आता इथे काही प्रश्न विचारू नको म्हणे, माझ्या स्कंधावर बसा समर्था आणि चला आता त्या सज्जनगडावर. नाही नाही देवा, ज्या पायावर आम्ही मस्तक ठेवावं आपले पाय तिथे लावावे. हा आता तू काही सांगू नको, तिथे सगळे तात्काळात बसलाय म्हणे, प्रभू रामचंद्रही बसलाय म्हणून परत प्रभू रामचंद्र भगवान एक जे उड्डाण मारलं कडक सज्जनगड. आणि सज्जनगडावर आल्यानंतर दरवाजामध्येच प्रभू त्यांची वाट पाहत असताना बघितलं आणि समर्थ प्रभू रामचंद्र जसं बघितलं गेले आणि साष्टांग नमस्कार केला की काय आमचं एवढं भाग्य असतं की आपले सगळेचे सगळे देव इथे राबतात, आमचं असं काय पुण्य असतं. अरे तुमच्या भक्तीचं ऋण जे सदैव आमच्या मस्तकावर चढत असतं ना, आणि असे हे अज्ञान स्वामी सारखे जे भक्त असतात ते सदैव आमच्यावर भक्तीचं ऋण चढवत असतात आणि ते कुठेतरी कमी करावं म्हणून कुठेतरी आम्हाला यावंसं वाटतं. म्हणून त्या पंक्तीला समर्थांना घेतलं आणि समर्थांना घेतल्यानंतर तिथे यथेच्छ काला सगळ्यांनी ग्रहण केला. मात्र हे कशामुळे घडलं, एक फक्त सद्गुरु कृपा. म्हणून ते म्हटलंय, गुरु थोर की थोर देव म्हणावा, नमस्कार आधी कुणासी करावा. म्हणून आपल्या या जीवनाची इति कर्तव्यता कशात आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर कुणाला तरी आपल्याला शरण जाणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सद्गुरुनाथाची कास धरत असताना तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला वेगळे ते काय सांगतात की हे जे आपले आजूबाजूला दिसणारे जे जन आहे हे काही सगळेच आंधळे झाले आहे, कारण चालते बोलते भूदेवावरचे जे गुरुदेव आहे तेच त्यांना दिसत नाही, बाकी सगळेच दिसते. तुका म्हणे आंधळे हे जन गेले विसरून
वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, लोह परिसाची नसा है सद्गुरु महिमा